पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतापाची लाट होती। मात्र त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू होत्या। त्यानुसार काहीतरी मोठं घडणार असा विश्वास प्रत्येकालाच वाटत होता। त्यानंतर जे घडलं ते सर्व जगानं पाहिलं। भारत सरकारच्या खंबीर पाठिंब्यामुळे हे शक्य झालं अशा भावना माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, SS हसबनीस आणि एअर मार्शल SS सोमन यांनी व्यक्त केल्यात। युवा स्वराज्य प्रतिष्ठान आणि आसिम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ऑपरेशन सिंदूर नव्या भारताचा सामर्थ्य आविष्कार या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर, लेफ्टनंट जनरल SS हसबनीस, एअर मार्शल SS सोमन यांच्याशी संवाद साधला। आजचा हा संवाद ऑपरेशन सिंदूरचे विविध पैलू उलगडणारा आणि भारताच्या सामर्थ्याची ओळख करून देणारा होता। या कार्यक्रमात सहभागी होऊन मान्यवरांचे विचार ग्रहण केले। यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते। ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेबाबत बोलताना माजी लेफ्टनंट जनरल विनायक पाटणकर म्हणाले की समोरच्या शत्रूला जर शांततेची भाषा समजत नाही तर युद्धाशिवाय पर्याय राहत नाही। आज आपल्या सैन्य दलाचे सामर्थ्य एवढे प्रचंड वाढले आहे की त्याला जगात कोणाशीही तोड नाही। आज संरक्षण सामग्रीबाबत स्वयंपूर्ण झालो आहोत। यासाठी भारत सरकारने दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले अशी भावना त्यांनी व्यक्त केली। देशातला प्रत्येक नागरिक हा एक देखील सैनिक आहे। त्यांनी शत्रूचा प्रतिकार करण्यासाठी नेहमीच सज्ज असलं पाहिजेत। युद्ध हे केवळ सीमेवर लढलं जातं असं नाही, तर अंतर्गतही लढले पाहिजेत। सायबर हल्ला हे आज आपल्यासमोर एक मोठं संकट आहे, त्यामुळे त्याविरोधातही लढण्यासाठी प्रत्येक भारतीयाने सज्ज असले पाहिजेत अशी भावना पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केली। ऑपरेशन सिंदूरच्या पूर्वतयारी आणि यशस्वीतेबाबत लेफ्टनंट जनरल SS हसबनीस म्हणाले, दहशतवादी हल्ला हे यापूर्वी देखील झाले, पण आज जशा तसे उत्तर देत आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त करण्यासाठी जी माहिती संकलित केली होती त्यासाठी अनेक विभाग कार्यरत होते। यात काही मित्र राष्ट्रांची देखील मदत झाली अशी भावना त्यांनी व्यक्त केली। एअर मार्शल SS सोमन म्हणाले की ऑपरेशन सिंदूरच्या यशामध्ये इंटिग्रिटी हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे। प्रत्येकाने आपल्याला दिलेले काम अतिशय चोख बजावले। त्यासोबतच या यशस्वीतेसाठी जी इच्छाशक्ती आवश्यक होती ती पाठीशी गंभीरपणे असल्याने मोहीम यशस्वी झाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्यात। याच्यात काही शंका नाही आहे आणि हे आज आपल्या सर्वसाधारण नागरिकांना ठाम कळायला हवं की हे जे साप आहेत ते नुसते बॅकयार्डमध्ये नाही येत, आता ते घरात घुसायचा प्रयत्न करतात आणि केवळ मुंगूस पाळून ते समाप्त होणार नाही आहेत। त्याच्या पलीकडे जाऊन हातात काठी घेऊन त्यांचं डोकं जोपर्यंत आपण चिरडून टाकत नाही तोपर्यंत हे साप येतात। आपण पहलगामच्या बद्दल बोलतोय म्हणून दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात। तुमच्या प्रश्नाचं उत्तर अगदी सरळ आहे। जर आपली तिथे तुकडी असती सैन्याची तर त्यांना केव्हा चिरडून टाकलं असतं, काही शंका नाही आहे। मी ह्या वातावरणात 7-8 वर्ष घालवली आहेत, त्यामुळे मला आपल्या क्षमतेची चांगली कल्पना आहे। ॲक्शनेबल इंटेलिजन्स सक्सेस रेट इज 95%, आय वोंट से मोर दॅन दॅट। आणि हे भारतीय सेना अनेक वर्षापासून अनुभवाने आणि त्याचा वारंवार वापर केल्यामुळे तरबेज आहे। तेव्हा ॲक्शनेबल अशा पद्धतीनं नक्कीच त्यांना चिरडून टाकलं। त्यांनी एक दोघांना मारलं असतं, शक्य आहे, क्रॉसफायरमध्ये 1-2 कॅज्युलिटीज झाल्या असत्या, पण हा नरसंहार जो झाला तो निश्चितच नसता झाला। आता दुसरी गोष्ट अशी की, आणि हे मला आवर्जून सगळ्यांना सांगावं असं वाटतं, हे शेवटी सुद्धा मी उपसंहारामध्ये सांगायचं ठरवलं होतं, पण आत्तासुद्धा त्याचा उल्लेख करतो की आपण सगळेच सैनिक आहोत। हे जे युद्ध आहे ते केवळ सीमेवर लढलं जाणार नाही, आजही नाही, उद्याही नाही आणि परवाही नाही। हे युद्ध आत्ता या क्षणाला चालू आहे आणि त्याचा एक उदाहरण देतो, सायबर अटॅक। आपण इथे बसलोय बोलतोय, या क्षणी 101 सायबर अटॅक्स आपल्या देशात अनेक जागी अनेक स्थळांवर होत आहेत। याचा अर्थ आपण सगळे याच्यात इन्व्हॉल्व आहोत, सगळे सैनिक आहोत। पहलगाममध्ये जेव्हा थोडासा हा आपल्या काही लोकांना पटणार नाही मी जे म्हणतोय ते, पण असा एक डोक्यात माझ्या विचार आला की जेव्हा मृत्यू समोर दिसतोय आणि आपल्याला खात्री आहे की हा माणूस या AK-47ला माझ्या डोक्यावर ठेवून
ट्रिगर दाबणार आहे, काहीतरी प्रयत्न करा, निदान ती नळी खेचा. मुंबईच्या अटॅकमध्ये त्या पोलीस कॉन्स्टेबलने हेच केलं नेमकं, की त्याची बॅरल ओढली आणि प्रतिकार केला. असा प्रतिकार केला असता तर दोन गोष्टी घडू शकल्या असत्या, काही प्राण वाचले असते आणि काही दहशतखोर सुद्धा मेले असते. तेव्हा अशा गोष्टी जेव्हा घडतात आणि समोर आपल्याला मृत्यू दिसतोय, मरायचंच आहे तर मारून मरा ना, असं मला वाटतं.